हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या केपी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. अँटी हायपरटेन्सिव्ह. सो हायपरटेन्सिव्ह, हायपर म्हणजे काय तर हाय. ओके, हायपरचा मिनिंगच काय तर हाय. ओके, आणि हायपरटेन्सिव्ह म्हणजेच काय तर हाय ब्लड प्रेशर. अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट. मग अँटी हायपरटेन्सिव्ह एजंटची डिफाईन काय आहे? हायपरटेन्सिव्ह म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि अँटी इट मीन्स टू प्रिव्हेंट. टू प्रिव्हेंट हाय ब्लड प्रेशर इट इज ऑल्सो नोन ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. टू प्रिव्हेंट हाय ब्लड प्रेशर इट इज ऑल्सो नोन ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. डिफाईन बघू. The drug which are used in the treatment of hypertension, hypertension it means high blood pressure, is also known as antihypertensive agent. Next आहे classifications of antihypertensive drug. तर फर्स्ट क्लास आहे ACE इनहिबिटर. ACE इनहिबिटर्स म्हणजेच काय तर अँजिओटेन्शन कन्व्हर्टिंग एन्झाईम. फर्स्ट क्लास आहे ACE इनहिबिटर. ACE इनहिबिटर्स म्हणजे काय तर अँजिओटेन्शन कन्व्हर्टिंग एन्झाईम. त्याचे एक्झाम्पल्स आहेत कॅप्टोप्रिल, एनालोप्रिल आणि लिसिनोप्रिल. नेक्स्ट वन आहे अँजिओटेन्शन रिसेप्टर ब्लॉकर. ओके, फर्स्ट होता अँजिओटेन्शन कन्व्हर्टिंग एन्झाईम. नेक्स्ट आहे अँजिओटेन्शन रिसेप्टर ब्लॉकर्स, ब्लॉक करणार ॲक्शन्सला. एक्झाम्पल्स आहे टेल्मिसर्टान, लोसर्टान. नेक्स्ट वन आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. आता हे जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचा ड्रग जो आहे, हा जो क्लास आहे कॅल्शियम चॅनलचा, हा अँटी अरेथमिकमध्ये सुद्धा युजफुल आहे, ॲज वेल ॲज अँटी अँजायनलमध्ये सुद्धा युजफुल आहे. अँटी अरेथमिक, अँटी अँजायनल आणि अँटी हायपरटेन्सिव्ह हे कशाचे क्लास आहेत तर, म्हणजे हे कशाचे ड्रग्ज आहेत तर CVS, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम. ठीक आहे. मग जो हा कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहे, हा अँटी अरेथमिकमध्ये क्लास 4ची कॅटेगरी आहे. आणि त्याचे एक्झाम्पल्स आहेत ॲम्लोडिपाईन, वेराम्पिल आणि डिल्टायाझिम. ओके. नेक्स्ट आहे बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्स सेम, जो बीटा ब्लॉकर्स आहे, बीटा ब्लॉकर्स सुद्धा ANS मध्ये सुद्धा यूज आहे आणि CVS मध्ये सुद्धा यूज. पण आता आपण कोणती कॅटेगरी बघतोय? अँटी हायपरटेन्सिव्ह. अँटी हायपरटेन्सिव्ह हे कशामध्ये तर कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये. सो कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीममध्ये जो बीटा ब्लॉकर आहे, बीटा ब्लॉकर हा सुद्धा अँटी हायपरटेन्सिव्ह, अँटी अरेथमिक आणि अँटी अँजायनल या कॅटेगरीमध्ये सुद्धा हा ड्रग यूज होतो. तर बीटा ब्लॉकरचे एक्झाम्पल आहे प्रोप्रेनोलॉल, ॲटनेलॉल आणि लॅबेटोलॉल. आता यातला हा जो लॅबेटोलॉल आहे, हा बोथ अल्फा ब्लॉकर ॲज वेल ॲज बीटा ब्लॉकर्स ॲक्शन शो करतो. नेक्स्ट आहे डायुरेटिक्स. डायुरेटिक्स म्हणजे काय? टू इन्क्रीजेस द फ्लो ऑफ युरिन, इट इज ऑल्सो नोन ॲज डायुरेटिक्स. यामध्ये एक्झाम्पल्स आहे स्पायरोनोलॅक्टोन, फ्युरोसेमाइड. नेक्स्ट आहे अल्फा ब्लॉकर. अल्फा ब्लॉकर सेम बीटा ब्लॉकर सारखंच अल्फा ब्लॉकर सुद्धा काय आहे तर अल्फा ब्लॉकर हा सुद्धा ANS मध्ये आणि CVS मध्ये ड्रग यूज केला जातो. सो CVS मध्ये हा अँटी अरेथमिक, अँटी अँजायनल आणि अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये सुद्धा यूज होतो. बीटा ब्लॉकरचे जे एक्झाम्पल आहेत ते काय करणार आहेत तर ॲक्शन ब्लॉक करतात. एक्झाम्पल आहेत प्राझोसिन, टेराझोसिन आणि डोक्झासोसिन. ओके. लास्ट आहे डायरेक्ट व्हॅसोडायलेटर. जे डायरेक्ट व्हॅसोडायलेटर्स आहेत, यामध्ये काय असणार, हे डायरेक्टली ॲक्टिंग करतात मसल सेल्सवरती आणि ते काय करणार, जे ब्लड वेसल्स आहेत वॉलचे, तिथे डायरेक्ट ॲक्शन शो करणार. डायरेक्ट व्हॅसोडायलेटर डायरेक्ट ॲक्शन म्हणजे डायरेक्ट त्यांची ॲक्शन ते शो करणार. मग आता हे जे आहे क्लासिफिकेशन्स, अँटी हायपरटेन्सिव्हचं क्लासिफिकेशन, हे लर्न करायची एक इझी मेथड आहे. जे ACE इनहिबिटरचे जे ड्रग आहेत, ट्रिक कशी यूज करायची लर्निंगसाठी, जे ACE इनहिबिटरचे ड्रग आहेत त्याचं तुम्ही जर नीट ऑब्झर्व केला तर प्रत्येकाचा जो सफिक्स आहे तो काय आहे तर प्रिल आहे. म्हणजे प्रिल कंटेनिंग जे ड्रग आहेत ते कशामध्ये जाणार? ACE. आता सगळेच नाही हा, तुम्ही नाहीतर जे सगळेच जे इथून पुढचे जे पण दुसरे ड्रग्ज असतात ते पण तुम्ही या कॅटेगरीमध्ये टाकतात. आपण हे जे लॉजिक लावलं
कॅप्टॉप्रिल, एनालाप्रिल आणि लिसिनोप्रिल. ज्याचा सफिक्स प्रिल आहे ते आहेत ACE इनिबिटर. त्यानंतर नेक्स्ट आहे अँजिओटेन्शन रिसेप्टर ब्लॉकर. यामध्ये जर बघितलं तर टेल्मिसर्टान, लोसर्टान, ज्याचा सफिक्स हा सर्टान आहे, इथे बघा तुम्ही, ते काय आहे तर अँजिओटेन्शन रिसेप्टर ब्लॉकर्स. ओके, मग याच्यामध्ये हा सफिक्स लक्षात ठेवायचा. त्यानंतर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे फिक्स आहेत ॲम्लोडिपाइन, वेराम्पिल आणि जिल्तायाझिन. नेक्स्ट आहे बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्समध्ये लॉलचे जे ड्रग्ज आहेत, ज्याचा सफिक्स लॉल आहे ते आहेत बीटा ब्लॉकर. त्यामध्ये हा जो लॅबेटालॉल आहे, लॅबेटालॉल हा बोथ ॲक्शन शो करणार, अल्फामध्ये पण आहे आणि बीटामध्ये सुद्धा त्याची ॲक्शन दिसते. डायरेटिकचे एक्झाम्पल्स आहेत स्पायरोनोलॅक्टोल, फ्युरोसेमाइड. देन आहे अल्फा ब्लॉकर्स. अल्फा ब्लॉकर्समध्ये ज्याचा सफिक्स प्राझोसिन, टेराझोसिन आणि डोक्झाझोसिन आहे. जो सिन सफिक्सवाला जो आहे ते आहेत बीटा ब्लॉकर्स. लास्ट वन आहे डायरेक्ट व्हॅसोडायलेटर. त्याचे एक्झाम्पल सोडियम नायट्रोप्रोसाइड्स आणि मिनॉक्सिडिल. ओके, सो अँटी हायपरटेन्सिव्ह सिम्पल आहे. अँटी हायपरटेन्सिव्ह, हायपरटेन्शन्स म्हणजे हाय ब्लड प्रेशर, अँटी म्हणजे प्रिव्हेंट. डेफिनेशन कशी असणार, टू प्रिव्हेंट हाय ब्लड प्रेशर्स किंवा टू ट्रीटमेंट ऑफ इट इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन. इट इज ऑल्सो नोन ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह एजंट. क्लासिफिकेशन आपण बघितलं, क्लासिफिकेशनसुद्धा जे मी म्हटले त्यावेळेने जर तुम्ही लर्न केलं तर तुमचं इझिली लर्निंग होऊन जाईल. ACE इनिबिटरचा जे प्रिलवाले जे आहे ते ACE इनिबिटरमध्ये आहेत. अँजिओटेन्शन रिसेप्टर ब्लॉकर्समध्ये ज्याचा सफिक्स सर्टान आहे ते वाले ड्रग्ज आहेत. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ॲम्लोडिपाइन, वेराम्पिल. बीटा ब्लॉकर्समध्ये लॉलवाले जे सफिक्स आहेत ते ड्रग्ज असणार. डायरेटिकचे जे आहेत ते आहेत स्पायरोनोलॅक्टल, फ्युरोसेमाइड आहे. त्यानंतर अल्फा ब्लॉकर्समध्ये सिन सफिक्सवाले जे ड्रग्ज आहेत ते आहेत. आणि डायरेक्ट व्हॅसोडायलेटर्समध्ये सोडियम नायट्रोप्रोसाइड्स आणि मिनॉक्सिडिल. जर यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच फार्मसी रिलेटेडचे व्हिडिओज येत जातील. थँक्यू.